गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. हॅपी गुरुपौर्णिमा. पहली है ये कैसी पहली पल का सोबत जिंदगानी ला 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 झुम 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 ऐसे पीले. आई, तुझं हे झू 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 हे तुझं करून झालं असेल तर माझ्यासोबत जरा बाहेर चलतेस का? कशाला? चल तर. आणि हो, तुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुला पण. चल ना आता बाहेर चल, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे आई चल ग. काय श्वेता तुझं? का मला भाजी बिजी करायची अजून? करशील ग. पटकन जेवायला बसू, पालकाची भाजी करून. आणि आज काय आहे? आज गुरुपौर्णिमा आहे की नाही? म्हणजे आजच्या दिवशी आपल्या गुरूंचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो. अगं बाई. ये बस. अगं बाई, माझी पूजा? हो या चोळी. उगाच कशाला? मी कुठे एवढी मोठी शिकलेली आहे, एवढे मोठे मोठे ग्रंथ वाचलेले आहेत. आजच्या दिवशी शिक्षकांची आणि गुरुजनांची पूजा करायची असते, त्यांना वंदन करायचं असतं, कळलं? मग तू कोण आहेस सांग बरं? मी आई आहे. मग आई ही कोण असते? पहिली गुरुच तर असते ना. चल आता आपण पटकन तुझी पूजा करूया, म्हणजे तुला मी ओवाळते. बघ, सगळ्या अक्षता पण चिकटल्या, म्हणजे आपलं प्रेम आहे की नाही लय खूपच. आता आईच्या पाया पडायच्या. आयुष्यमान भव. थँक्यू. अगं आई, जगातल्या सगळ्या शाळा आणि सगळे ग्रंथ एका बाजूला आणि तुझी शिकवण एका बाजूला. जेव्हा मी लहान होते, मला बोलता येत नव्हतं, तेव्हा पहिला शब्द आ ई हे बोलायला कोणी शिकवलं असेल बरं? तूच ना. आणि जगायचं कसं, संकटांशी दोन हात कसे करायचे आणि स्वतःवर विश्वास ठेवून आणि देवावर म्हणजे आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून काम करत कसं पुढे जायचं, हे सगळं कोणी शिकवलं बरं? तूच तर ना. म्हणजे आपल्या जगातली सर्वात मोठी गुरु जी आपल्याला बोट धरून चालायला शिकवते ती आपली आईच तर असते. म्हणून पहिलं वंदन आपल्या आईला नक्की करा. खरं आहे बाळा, प्रत्येक मुलांच्या आयुष्यात आई ही पहिली गुरु असते. बरं, मला एक सांग, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तू आज या गुरुला काय गुरुदक्षिणा देणार आहेस? काय देऊ तूच सांग. गुरुदक्षिणा म्हणून आजच्या दिवशी मी तुला हेच सांगेन की तू जशी आम्हाला प्रत्येक पाऊलावर सांभाळत आलीस, तसंच या डिजिटल जगात अपडेटेड ठेवायची जबाबदारी फक्त माझी. हे घे प्रसाद खा. गुरुची विद्या गुरुला फळली असं म्हणतात ना, तसंच आता तुला नवीन नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन नवीन गोष्टी शिकवण्याची मजा आहे ना, ती काही औरच आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईला डिजिटल जगात या आत्ताच्या युगात अपडेटेड नक्की ठेवा. कारण काय आहे की कुठल्याही गोष्टींमध्ये ज्या वेळेला आपण घरी असू किंवा नसू, त्यावेळेला आपल्या आईवडिलांचं आपल्याशिवाय काम अडता कामा नये. स्पेशली मोबाईलवर आजकाल सगळी कामं चालतात. ऑनलाईन फॉर्म भरणं असेल, ऑनलाईन सगळ्या गोष्टी असतील, त्यावेळेला आईवडिलांना कुठल्याही गोष्टींमध्ये असं वाटता कामा नये की हे आम्हाला येत नाही आणि आम्हाला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते. त्यांना येते आणि ते करू शकतात. ही किती चांगली गोष्ट आहे ना. म्हणूनच तर आपली टॅगलाईन आहे ना, संस्कार तुमचे, सॉफ्टवेअर आमचे. आणि बरं का, आजच्या दिवशी आपल्या गुरुजनांना, शिक्षकांना आणि आईला, आई वडिलांना वंदन करायला विसरू नका हां. आणि त्यांचे आशीर्वाद भरभरून घ्या. तर माझा प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी सकारात्मक राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, अपडेटेड राहा आणि आपल्या गुरूंचा आदर करा.
तर आमच्या या गुरुपौर्णिमेच्या विशेष एपिसोडला लाईक, शेअर आणि श्वेतावळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता आपण पुन्हा भेटूयात येत्या शनिवारी सकाळी 8 वाजता. बाय बाय.